नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 2 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण TCS पॅटर्न आधारित न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 साठी मित्रांनो आपली संभव प्रश्नपत्रिका आपण रेग्युलरली सोडवत आहोत, जी की मित्रांनो परिपूर्ण सिलेबसवर आधारित आहे। तर यापूर्वी आपण एक जे की कॉमन प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली, जो की TCS पॅटर्न आधारित होती। आता मित्रांनो जे आपण एक पोस्ट वाईज आपण या व्हिडिओमध्ये एक प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, जे की मित्रांनो आपण सायंटिफिक असिस्टंट या पदाकरताची मित्रांनो संभव प्रश्नपत्रिका आहे। जर तुम्ही सायंटिफिक असिस्टंट या पदाकरता अर्ज केलेला असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ व इथून येणारी जेवढी काही आपली व्हिडिओ सिरीज असेल ते संपूर्ण काही महत्त्वाचे आहेत मित्रांनो। त्यामुळे प्रत्येक व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। तर मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी कमेंट्स करतायत की सर पेपर लँग्वेज काय असणारी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल मी सांगू शकतो की पेपर लँग्वेज ही मराठी आणि इंग्लिश दोन्हीही असणार आहे। म्हणजे की त्या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला बिलिंग्युअल हे जे आहे ते असणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये देखील पेपर देता येतो, पण जे काही कंपल्सरी सब्जेक्ट आहेत आपले, ज्यामध्ये मराठी हा मराठी विषयामध्ये असेल आणि इंग्लिशमध्ये असेल, तर मॅथ, रिझनिंग आणि जीके हे थोडक्यामध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये त्या ठिकाणी जे आहे ते देऊ शकता। त्यासोबतच टेक्निकल जर पाहिलं तर टेक्निकल देखील दोन्ही भाषेमध्ये असणार आहे, परंतु जे बेस्ट असेल, जे की आम्ही तुम्हाला सजेस्ट करू, जे की मित्रांनो तुम्हाला इंग्लिशमध्येच खूप त्याचा फायदा होणार असेल। इंग्लिश भाषेमध्ये तुम्ही टेक्निकलचा अभ्यास केला तर मित्रांनो परिपूर्ण त्याचा जो की त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार असेल, कारण का मराठी माध्यम हे किती केलं तर इंग्लिशपेक्षा खूप अवघड आहे मित्रांनो, समजून घेण्यासाठी देखील आणि ते जे की अभ्यास करण्यासाठी देखील इंग्लिश हे खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशच काही महत्त्वपूर्ण आपण प्रश्न पाहणार आहोत, जे की सिलेबसवर आधारित आहेत परिपूर्ण, जे की त्यांचा सिलेबस आहे फॉरेन्सिकचा आणि जो की केमिस्ट्रीचा। तर पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो, व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ अ फॉरेन्सिक सायन्स। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की टू आयडेंटिफाय सस्पेक्ट्स अँड ब्रिंग देम टू जस्टिस। तर थोडक्यामध्ये फॉरेन्सिक सायन्सचं महत्त्व काय आहे हे जे आहे आपल्याला याच्यापैकी निवडायचं होतं। तर मी डायरेक्टली याची क्वेश्चन आन्सर तुम्हाला देईल, कारण का खूप इझी देखील नाही आहेत, कारण का आपण एक बेसिक सिरीज चालू केली आहे। त्यामुळे जे आहे या ठिकाणी आपण दोन्ही टाईपचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 2 असा आहे, द यूज ऑफ व्हिडिओ अँड इमेज ॲनालिसिस टू इन्हान्स अँड इंटरप्रेट सर्व्हेलन्स ऑफ फुटेज इज नाउन ॲज। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, फॉरेन्सिक व्हिडिओ अँड इमेज ॲनालिसिस। देन नेक्स्ट क्वेश्चन, द स्टडी ऑफ द डिकम्पोजिशन ऑफ द ह्युमन बॉडी इज नाउन ॲज। सो दॅट आन्सर इज ऑप्शन सी, फॉरेन्सिक पॅथॉलॉजी। तर जे काही डिकम्पोजिशनचं आहे ह्युमन बॉडीचं जे स्टडी जे की केलं जातं, जे याला फॉरेन्सिक पॅथॉलॉजी असं जे म्हटलं जातं, ऑप्शन सी हे याचं उत्तर असणार असेल। त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, जो की प्रश्न 14, द यूज ऑफ अ सायंटिफिक टेक्निक टू अनालाइज अँड इंटरप्रेट एव्हिडन्स इन अ क्रिमिनल केसेस इज नाउन ॲज। सो याचं आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की फॉरेन्सिक सायन्स हे जे आहे याचं आन्सर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 5वा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ अ फॉरेन्सिक एव्हिडन्स। सो याचा आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की ऑल ऑफ द अबाव। जे काही फॉरेन्सिकचे एव्हिडन्स आहेत ते यापैकी सर्वच आहे, ज्यामध्ये ब्लड, DNA, फिंगरप्रिंट्स हे सर्व काही जे आहे जे की फॉरेन्सिकचे एव्हिडन्स आहेत आणि याद्वारे जे आहे आरोपीचा शोध घेतला जातो, म्हणून ऑप्शन नंबर डी हे याचं उत्तर होणार असेल। तर थोडक्यामध्ये हे फॉरेन्सिकचे जे आहे अतिशय बेसिक क्वेश्चन आहेत आणि त्या रिलेटेड आहे, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी हे देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्यामुळेच आपण ही सिरीज जे की बेसिक टू म्हणजे की इझी टू हार्ड लेवलमध्ये आपण कव्हर करत आहोत। त्यानंतरचा आपला प्रश्न 6वा आहे, द एक्झामिनेशन ऑफ अ फिजिकल एव्हिडन्स सच ॲज हेअर, फायबर्स अँड पेंट इज नाउन ॲज। सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की ट्रेस एव्हिडन्स ॲनालिसिसमध्ये हे येणारं असतं, हेअर, फायबर्स अँड पेंट। त्यानंतरचा 7वा प्रश्न आपला, द स्टडी ऑफ इन्सेक्ट्स अँड देअर लाईफ सायकल्स टू डिटरमाइन द टाइम ऑफ डेथ इज नाउन ॲज। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की फॉरेन्सिक इंटोलॉजी असं जे आहे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा 8वा प्रश्न आपला, द यूज ऑफ फायर आर्म्स अँड ॲम्युनिशन इन अ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन इज नाउन ॲज। सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स असं जे आहे याचं उत्तर होणार असेल। ऑप्शन नंबर बी हे याचं पर्याय आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 9वा असा आहे, द यूज ऑफ केमिकल ॲनालिसिस टू आयडेंटिफाय अँड कम्पेअर सबस्टन्स इज नाउन ॲज। सो दॅट्स आन्सर इज ऑप्शन ए, फॉरेन्सिक केमिस्ट्री असं जे आहे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, द स्टडी ऑफ बोन्स अँड स्केटल रिमाइन्स टू आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल्स अँड डिटरमाइन द कॉज ऑफ डेथ इज नाउन ॲज। सो दॅट्स आन्सर इज ऑप्शन ए, फॉरेन्सिक अँथ्रोपोलॉजी असं जे आहे त्याला म्हटलं जातं, ज्यामध्ये जे आहे जे की
बोन्स आणि स्केटलचा जो आहे अभ्यास केला जातो त्यामधला हे आहे ऑप्शन नंबर ए हे याचं उत्तर होणार असेल, जे की फॉरेन्सिक अँथ्रोपॉलॉजी. जर मित्रांनो तुम्हाला टीसीएस पॅटर्न आधारित सायंटिफिक असिस्टंट या पदाकरता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीचा अभ्यासक्रम हवा असेल तर तो आता आपल्या सेलरकडे ऑफिशियली आपण उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांना मिळवायचा असेल A to Z टीसीएस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली सेलरची लिंक जे मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आले. सर्व काही मटेरियल तुम्हाला जे की सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मिळणार आहे आणि अवघ्या 5 मिनिटाच्या आत तुम्हाला ते सर्व काय मिळणार आहे, ज्यामध्ये सायंटिफिक असिस्टंटचा आपण टेक्निकल परिपूर्ण आपण 40 प्रश्नाचा अभ्यासक्रम देखील कव्हर केलेला आहे. तर ते पेड आहे मित्रांनो. जे विद्यार्थी आपले मिळवत असतील जे की पेड हे मटेरियल आहे ते ओव्हरऑल तुम्हाला 500 रुपीजमध्ये ते मिळणार असेल. त्यामुळे बरेच विद्यार्थी जे आहे जे की फ्रीच्या याच्यामध्ये कमेंट्स करत असतात. तर मित्रांनो हे पेड आहे, पेड मटेरियल आहे आणि सर्व काय ऑथेंटिक आहे. परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, तुम्हाला ते परीक्षेमध्ये येऊ शकतं या दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे ते मित्रांनो पेड ठेवण्यात आलेलं आहे. तर ज्या कोणा विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल तर लगेच त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली सेलरची व्हॉट्सअपची जी काही लिंक आहे त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व काही मिळवून घ्या आणि सर्व काही परिपूर्ण तुम्हाला मित्रांनो मिळणार असेल. आणि त्यावर जरी अभ्यास केला तरी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही फुलफिल होणारे असाल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 11वा असा आहे, द एक्झामिनेशन ऑफ हँडरायटिंग अँड सिग्नेचर टू डिटरमाइन ऑथेंटिसिटी इज नाउन ॲज. सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनेशन. त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा असा आहे, द स्टडी ऑफ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल टू आयडेंटिफाय क्राईम सीन एव्हिडन्स इज नाउन ॲज. सो दॅट्स आन्सर इज ऑप्शन बी, फॉरेन्सिक जिओलॉजी असं जे त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचा 13वा प्रश्न, द स्टडी ऑफ द मुवमेंट अँड बिहेवियर ऑफ ऑब्जेक्ट्स इन मोशन सच ॲज व्हेकल्स इज नाउन ॲज. सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की फॉरेन्सिक इंजिनिअरिंग यामध्ये ते येणारं असतं, ज्यामध्ये मोशन सच एज व्हेकलचा वगैरे अभ्यास केला जातो मुवमेंटचा. त्यानंतरचा प्रश्न 14वा, द अनालिसिस ऑफ DNA टू आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल अँड लिंक देम टू अ क्राईम इज नाउन ॲज. सो दॅट्स आन्सर इज ऑप्शन सी, द फॉरेन्सिक जेनेटिक्स असं जे आहे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 15वा, द स्टडी ऑफ फायर अँड एक्सप्लोशन सीन्स डिटरमाइन द कॉज ऑफ अँड ऑर्गिन ऑफ द इन्सिडेंट इज नाउन ॲज. सो दॅट्स आन्सर इज ऑप्शन बी, फॉरेन्सिक फायर इन्व्हेस्टिगेशन. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, द नेक्स्ट क्वेश्चन, द यूज ऑफ अ सायकोलॉजिकल प्रिन्सिपल टू अंडरस्टँड क्रिमिनल बिहेवियर अँड मोटिवेशन इज नाउन ॲज. सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की फॉरेन्सिक सायकोलॉजी जे की याला म्हटलं जातं, ऑप्शन नंबर ए जे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 17वा, द स्टडी ऑफ डिजिटल एव्हिडन्स सच ॲज कम्प्युटर्स अँड सेल फोन्स इन अ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन इज नाउन ॲज. सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की कम्प्युटर फॉरेन्सिक्स यामधलं आहे हे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 18वा आहे, द स्टडी ऑफ टीथ अँड बाईट मार्क्स टू आयडेंटिफाय सस्पेक्ट्स अँड विक्टिम इज नाउन ॲज. सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की फॉरेन्सिक ओडोंटॉलॉजी असं जे त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 19वा, द स्टडी ऑफ द पॅटर्न ऑफ ब्लड स्टेन्स ॲट अ क्राईम सीन टू डिटरमाइन द नेचर ऑफ द क्राईम इज नाउन ॲज. सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डी, जे ब्लड स्टेन पॅटर्न ॲनालिसिस असं जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 20वा प्रश्न, द यूज ऑफ geographics information and mapping techniques to analyze crime scene इज नाउन ॲज. सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की त्याला फॉरेन्सिक जॉग्राफी असं जे आहे ते म्हटलं जातं. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की टॉप 20 क्वेश्चन होते जे की आपण फॉरेन्सिक सायन्स संदर्भात आपण अतिशय बेसिक स्वरूपामधले आपण प्रश्न कव्हर केले आहेत. तर मित्रांनो हे सर्व काही परीक्षेकडून महत्त्वाचे आहेत, तुमच्या परीक्षेमध्ये विचारले देखील जाऊ शकतात. याच प्रकारचे आपले आता इथून रेग्युलरली सिरीज येणार असेल, ज्यामध्ये आपण इझी टू हार्ड या लेवलचे आपण सर्व काही प्रश्न कव्हर करणार आहोत आणि परिपूर्ण आपण TCSचा जो अभ्यास आहे त्यावर आपण हे संपूर्ण कव्हर करत आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना आपले नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचा जर तुम्हाला अभ्यासक्रम परिपूर्ण हवा असेल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून, तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची जी आहे मित्रांनो लिंक देण्यात आलेली आहे, किंवा तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून देखील तुम्ही लगेचच्या लगेच त्या ठिकाणी अगदी ऑथेंटिक पद्धतीने लवकरात लवकर अभ्यासक्रम मिळवून तुम्ही मित्रांनो एक चांगल्या तयारीला लागू शकता. तर पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपला व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.